त्यांच्या अपघातावरून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत किंवा त्यांची ती अ, हत्या असल्याचंही किंवा घडून आणल्याचंही बोललं जाते. काँग्रेस विजय वडेट्टीवारांनी सुद्धा काही तसंच भूमिका घेतलेली. आपली काँग्रेस पक्षाची किंवा आपली भूमिका त्या संदर्भातली काय आहे? सखोल चौकशीची आमची भूमिका आहे. कारण सखोल चौकशी या करता की जे एकंदरीत चर्चेचं संशयाचं जे धुकं दाटलंय त्या धुक्यातून एक नेता जेव्हा जातो तेव्हा त्याची उत्तरही मिळाली पाहिजे. अजितदादांचं जाणं हे महाराष्ट्राच्या एकंदरीत सार्वजनिक जीवनाला राजकीय जीवनाच्या मनाला चटका लावून जाणार आहे. लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं जाणं, लोकनेते गोपीनाथ मुंडेजींचं जाणं आणि आता अजित पवारांचं जाणं हे सर्व जे आहे या सर्वांच्या मध्ये जेव्हा एखादा लोकनेता जातो तेव्हा सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजे. राजकारण हा राजकारणाच्या ठिकाणी, राजकारण हा वेगळा विषय आहे. मात्र सुरुवातीला पहिली जी बातमी आली ती व्हिजिबिलिटी नव्हती असल्याच्या अनुषंगाने आली आणि तिथून कुठेतरी या संदर्भामध्ये एक वेगवेगळी चर्चा सुरू झाली. मात्र आपण बघितलं असेल की एका ग्रामपंचायतचा सीसीटीव्ही तो 2 ते 1 किलोमीटर 2-3 किलोमीटर दूर होता. त्यातले चित्र आलेत. स्पष्ट स्वरूपामध्ये कोणची माहिती समोरही येत नव्हती आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी आता चौकशी करण्याचं सांगितलंय. त्याला केंद्रीय मंत्र्यांनी कुठेतरी तातडीने करू असं म्हटलंय. त्यामुळे तो ब्लॅक बॉक्स असेल आणि एकंदरीत असेल या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या संदर्भामध्ये जो काही आहे संशय हा दूर झाला पाहिजे आणि या सगळ्यांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची जी मत आहे, तपास आहे हा झाला पाहिजे.